केतन, हा अरे घराचे फोटो काढतोयस? काय करणार भावड्या, हे घर आपलं वर्षभर बंद असतं आणि उगाच तो डाळुकीचा खर्च. विचार करतोय एक बाहेरचे गिऱ्हाईक बघू आणि विकून टाकू. आता आपण मुंबईत तर सेटल झालोय ना, परत कोण येणार आहे इकडे? अरे केतन, गणपती आले की आपण छाती टोकून सांगतो ना की मुंबई खाली करायची ताकद फक्त आपल्या कोकणकरांच्या मनगटात आहे म्हणून. हो ना, तो तर आपला माज आहे ना भाई. अरे गणपती गेले की वर्षभर हे कोकण आपलं रिकामं असतं. मग तेव्हा काय नाही वाटत रे की ही जमीन आपली आहे म्हणून? तेव्हा कोणी मुंबईकर बोलत नाही की तुम्ही गाव सोडून गेलात. कारण मुंबईकर मनाचा मोठा आहे. तो म्हणतो मुंबई आमची नाही, अख्ख्या महाराष्ट्राची आहे, प्रत्येक मराठी माणसाची आहे. ते खरं आहे रे, पण या घराचं काय? अरे आज आपण पैशासाठी जमिनी विकू, घर भाड्याने देऊ, पण ज्यावेळी आपली पुढची पिढी परत गावाला यायला निघेल ना, तेव्हा स्वतःच्या मातीतच त्यांना फरक झाल्यासारखं वाटेल. अरे बाहेरचे लोक इथे येऊन मालक बनतील आणि आपणच आपल्या वाडीमध्ये पाहुणे म्हणून येऊ. म्हणजे तू म्हणतोयस की अरे मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की मुंबई आपली आहे, पण गाव आपला कणा आहे. हा कणा मोडू देऊ नकोस, जमिनी विकू नकोस आणि घरं ओसाड पडू देऊ नकोस. ही फक्त घरं मातीची नाहीत, तर ह्या मातीमध्ये आपल्या वाडवडिलांचा घाम आहे. एकदा का इथली माणसं हरवली ना की मग मुंबई खाली करण्याची भाषा फक्त गर्जनाच उरेल. पटलं रे भावड्या. आपण थोड्याशा फायद्यासाठी स्वतःचीच पालमुलं उकडण्यात काहीच अर्थ नाही रे. भावड्या थांब, आत्ताच फोटो डिलीट करून टाकतो. यापुढे कानाला खडा लावेल, पण भाई माझं घर विकणार नाही. मित्रांनो, महाराष्ट्र आपला आहे आणि आपण सर्व एक आहोत. आपल्या जमिनी, आपली घरं बाहेरच्यानं विकून स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेऊ नका. गावाची राखण करा, तरच गाव तुमची राखण करेल. आपलं गाव, आपलं घर, जपा आपला वारसा.